बदलापूर या ठिकाणी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात बुलढाणा येथील जयस्तंभ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आहे, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जे आहे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, काय सांगाल, आजचा जो रास्ता रोको आहे तो काय नेमका मुद्दा आहे? बदलापूरची झालेल्या घटनेचा आम्ही बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी झाली। महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही। महाराष्ट्राच्या महिला सुरक्षेसाठी सबसेले गृहमंत्री अपेक्षित ठरले। यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे या ठिकाणी, आणि ज्या आरोपीनं ही घटना केली त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। निश्चितच या ठिकाणी फाशीच्या शिक्षेची मागणी जी आहे जोर धरत आहे। सोबतच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, हे प्रकरण आपण कसं बघताय? कलकत्त्याच्या डॉक्टर मुलीचा बलात्कार आणि हत्या ही संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना होत नाही। तोच 2च दिवसाच्या आत बदलापूरच्या या 2 चिमुरड्या बालिकेंवर जो अन्याय झाला त्यांनी समाजमन हेलावले। त्याही पेक्षा जास्त संतापजनक जर काय असेल या बलात्कारापेक्षा, किंवा या बलात्कारा एवढंच जर संतापजनक काही असेल तर शाळा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि तिथले लोकप्रतिनिधी असतील, यांच्या ज्या प्रतिक्रिया त्याच्यावरच्या आहेत त्या अत्यंत संतापजनक आहेत। शाळा प्रशासनाने ती आलेली तक्रार दाबून ठेवली। पोलिसांनी 12 तास तक्रारकर्त्यांना ताटकळत उभं ठेवलं, त्यांच्या तक्रारी घेतल्या नाही। तर तिथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते त्या तिकडे फिरकले देखील नाही। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत, या गृहमंत्र्यांना या विषयावर बोलण्यासाठी 7 दिवस लागले। अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार संपूर्णतः अपयशी ठरले। लाडकी बहीण योजना म्हणून सांगितलं, 1500 रुपये दिले, रक्षाबंधनच्या दिवशी ते दिले, पण ज्या रक्षाबंधनच्या दिवशी यांना लाडकी बहीण आठवली तिची रक्षा करण्याचं मात्र हे टाळतायत, ते विसरतायत, त्यात असंवेदनशीलता दाखवतायत। यांनी तातडीनं या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि या आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅक मध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि त्यासोबतच अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडतायत, तर त्या घटनांची सुरक्षितता, त्या बहिणींची सुरक्षितता जी आहे ती या सरकारने स्वीकारलीच पाहिजे। बहिणींची सुरक्षा जी आहे ती स्वीकारली पाहिजे असं म्हणणं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत। बलात्कार प्रकरणी आरोपी महिलांना सुरक्षा देणं हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे, परंतु यांचं लक्ष स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आणि लाडक्या बहिणीच्या योजनेचं प्रमोशन करण्यासाठी त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे। आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना तत्काळ राजीनामा द्यावा या संदर्भातली आम्ही मागणी करतो। निश्चितच या ठिकाणी जे आहे तात्काळ गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।